आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यात सध्या कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा करून ठेवलाय। गेली महिना झाले शेतकऱ्यांचा कांदा निघून काडीमोल 10 ते 11 रुपये दर मिळत असल्याने भागातील शेतकऱ्यांनी कांदा शेतात ऐरणी लावून ठेवला आहे। या कवडीमोल बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्यामुळे तीव्र नाराजी दिसून येते। कांदा उत्पादन पिकांसाठी गेलेला खर्चही निघत नसल्याने आणि बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होऊन बसली आहे। सध्या काही व्यापारी 10 ते 11 रुपये दर खिशात घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत आणि कांदा बघून 10 ते 11 रुपये दर दिला जाईल अशा वल्गना करीत आहेत। तालुक्यातील भागात सगळीकडेच हा दर असल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा करून ठेवला आहे असं म्हणावं लागेल। त्याच्या पाठीमागे सांगली, हुबळी आणि या मार्केटमध्ये शेतकऱ्यांची बऱ्याच वेळा फसवणूक झाली। भाडोत्री वाहन करून गेल्यानंतर वाहनांचे पैसे सुद्धा निघत नाहीत। आज मितीला शेतकऱ्यांची अपेक्षा हीच आहे की गेलेला खर्च तरी निघावा यासाठी शेतकरी धडपडत आहे। परंतु आजचा 10 ते 11 रुपये कांद्याला दर म्हणजे शेतकऱ्यांसाठी इकडून आड तिकडून विहीर अशी अवस्था झाली आहे असं म्हणावे लागेल। आजचा दर न परवडणारा असल्यामुळे कातरखटाव, एनकुळ, पळसगाव, एरळवाडी, बनपुरी, खातवळ, दाळमोडी, तडवळे, दांबेवाडी या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात कांद्याची एरणी लावून दर वाढायची वाट बघत आहेत। पूर्वी डिझेल, खते, ट्रॅक्टर, मशागत स्वस्त होतं आणि परवडत होतं। कांद्याच्या बियाणांचा खर्च वाढला, पाणीपट्टी वाढली असे महागाईचे खर्च असल्याने उत्पादन खर्च निघत नाही। आज मितीला कमीत कमी 20 रुपये तरी कांद्याला मिळावा अशी शेतकरी अपेक्षा बाळगत आहे। यामुळे शेतात घातलेला खर्च तरी निघाला पाहिजे। अशा तऱ्हेने या खटाव तालुक्यातील बळीराजाला 20 ते 30 रुपये कांद्याला दर बाजारभाव मिळण्यासाठी अजून किती महिने वाट बघावी लागणार? तोपर्यंत कांदा खराब तरी होणार नाही ना याची चिंता वाटू लागली आहे। पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। काय सांगाल आता तुमच्या कांद्याच्या आयरनी तुम्ही लावून ठेवलेले आहे? किती दिवस झाला कांदा काढून? कांदा काढून 15-20 दिवस झाली। 20 दिवस। मग आता तुमच्याकडे व्यापारी आलेत, काय काय सांगतात? काय तुम्हाला परवडत आहे का? काय व्यापाऱ्याच्या मार्केटप्रमाणे मागणी आणि पुरवठ्याचा समतोल ठेवून त्यांनी त्यांच्या ह्यानं मागितला। अच्छा, हां। परंतु आपला विषय असा आहे की आपल्याला सगळ्याच गोष्टी आता पूर्वी जरा बाकी सगळ्याच गोष्टी डिझेल स्वस्त होतं, खतवर स्वस्त होते, शेणखत स्वस्त होते, बियाणं स्वस्त मिळत होतं, लेबर स्वस्त मिळत होतं, ट्रॅक्टरच्या मेहनतीचे पैसे म्हणजे कमी होत जात होते। आज मी त्याला काय परिस्थिती? त्याला सर्वच किमती ह्यात वाढ झाल्यामुळं आणि लेबर वाढलं, डिझेल पेट्रोल वाढलं, ट्रॅक्टरचे मेहनतीचे दर वाढले, खतं वाढली, बियाणं कांद्याचं बियाणं महाग घेतलेलं आणि या सर्व बाबीचा विचार करता पाणीपट्टी पण वाढली जवळपास शासनाची। हां, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आहे या किमतीला देणं फार म्हणजे अवघड परिस्थिती आहे। आता तुमच्याकडे व्यापाऱ्याला काय दराने 10-11 रुपये असं काय? 11 रुपये मागते, परंतु नाही 11 रुपयांना उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आताच्या परिस्थितीत। आतापर्यंत 11 रुपये सुद्धा परवडत नाही परवडत। 11 रुपये काय म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। उत्पादन खर्च निघत नाही, नफा तर राहिला बाजूलाच, नफा सुद्धा बाजूला राहिला। अच्छा, हे शिवार कुठलं? हे येरळानगर म्हणजे चावर वस्ती। अच्छा, चावर वस्ती। तर आता सध्याला तुम्हाला काय वाटतंय, किती दर मिळावा जाग्यावर तेव्हा तुम्हाला परवडणार? कमीत कमी 20 रुपये दर मिळाला पाहिजे। 20 रुपये म्हणजे तर शेतकऱ्यांचं समाधान खर्च व्यवस्थित थोडाफार नफा राहू शकतो, जास्त नाही पण आपला थोडाफार नफा त्यात राहतोय। नफा 4 पैसे पदरात पडले पाहिजे, थोडा 20 रुपये तर कम से कम गेला पाहिजे, कमीत कमी जाग्यावर 20 रुपये। बरं, आता काय हुबळी अमोक तमोक असं म्हणतात 17 रुपये 16 रुपये आणि समजा तुम्ही गाडी करून गेला तर काय तिथं 17 रुपये तरी मिळेल का? तर असं वाटतं का तुम्हाला? काय शाश्वती काय? आवक वाढली तर नाही मिळू शकत, आवक वाढली तर कमी झाली तर 17 बी मिळेल, तर 18 बी एखाद्या वेळी मिळू शकतील, पण जर समजा 12 बी आवक फुल झाली तर मग नाही तेवढं पैसे मिळू शकत। काय होऊ शकतं कमी जास्त दरात? पुढचं काय सांगू शकत नाही, मार्केटला काय सिच्युएशन असेल त्या पद्धतीने होणार। तर आता काय सांगाल तुम्ही, हे शिवार कुठलं? ही शिवचं शेत म्हणतात काय? नाही, ही पळसगाव शिवार। काय शिवारच ह्या नाव? शिवचं शेत म्हणून आम्ही। शिवचं शेत। अच्छा, नाव काय तुमचं? सुरेश पडतरे। सुरेश पडतरे, पळसगावचे तुम्ही? पळसगाव। अच्छा, आता हे तुम्ही आयरन लावली कांद्याची, किती झालं, किती दिवस झाले? 1 महिना झाला। महिना झाला, काय सांगताय? मग काय नक्की कशासाठी?
काय दरच नाही ना आता 10-11 रुपये घालून काय भांडवल पण निघत नाही आता. बाजारपेठेत दरच नाही दरच नाही. 10-11 रुपये. हम्म. म्हणजे साधारण किती दर मिळावा तुम्हाला तेव्हा आता हे परवडणार खतं अमुक तमुक 2000 पुढे तरी जायला पाहिजे साधारण. म्हणजे 20 रुपये कमीत कमी 20 रुपये दर हा, मिळाला पाहिजे असं मिळालं पाहिजे. अच्छा. म्हणजे आता भागात मी फिरतोय आपल्या सगळं खातवळ येरवाडी इकडं बोंबाळ इकडं दाळमोडी तटवळी सगळे आयरनीच लागलेत कांद्याच्या. आता दर नाही म्हटलं काय. दर नसल्यामुळं सगळं. हा, आहे. अच्छा. मग कधी मार्केटला कधी दर येईल असं वाटतं तुम्हाला? तर बघूया मे नंतर काय वाढत होईल. मेच्या नंतर वाढ होईल. हम्म. कशामुळे दर उतरले? आवक वाढली का काय? आवक पण जास्त आहे, उत्पन्न पण जास्त झाले ना सध्या. अच्छा. बरं आयरन लावून तुमचा म्हणजे काही तोट्याचं नाही ना, म्हणजे नुकसान नाही ना कांद्याचं काय? म्हणजे आता ते विकून तरी काय म्हणजे फायदा नाहीच ना. हां बरं. तर हे काय दर वाढले आपले ठेवल्यानंतर म्हणजे फायदा तर होईल. आणि कांदा सुरक्षित राहतो. हो रात्री. अच्छा. म्हणजे साधारण शेतकऱ्याचं इकडे आळ आणि तिकडे विहीर असं परिस्थिती सध्या ह्या भागात दिसून येत आहे. कारण कांद्याला दर नसल्यामुळे ठिकठिकाणी आपल्या भागात कातरगाव भागात खेड्यापाड्यात आयरनी शेतकऱ्यांनी लावून ठेवलेलं आहे दरवाढीसाठी. कमीत कमी किती दर मिळावा असं वाटतं मला? कमीत कमी 20च्या पुढे जावं मग तेव्हा कुठंतरी हातात काहीतरी मग चार पदरात दो- काहीतरी 4 पैसे 4 पडणार. पैसे मिळतील. अच्छा. आता शेजारी हा प्लॅस्टिक कागद दिसतोय लांबलंसं 20-25 फुटाचा. हा. म्हणजे हे कशाचे पावसापासून बचाव करण्यासाठी हा, पाऊस आला की आपलं झाकायचं. झाकायचं असं वाटतंय आपल्याला. पावसाचं वातावरण झालं. वातावरण तयार झालं की झाकायचं. अच्छा. ही पुढची बी तुमचीच आयरन दिसते. हा, आमचीच आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही साधारण म्हणताय किती थैल्या भरतील? 100 थैल्या. 100 थैल्याचा कांदा तुमचा शिवारात पडून आहे दराविना. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.